तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण गणेश उत्सव निमित्त एक ग्रुप डिझाईन बॅनर एडिटिंग करणार आहे आणि पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं बनवू शकता. साईज वगैरे सर्व बॅकग्राऊंडपासून ते पूर्ण डिझाईन बनवपर्यंत आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे. तर मी फोटोशॉप ओपन करून घेतलेले आणि साईज किती आपली तर 12x8 आहे. तर मी न्यू डॉक्युमेंट घेऊन इथं साईज टाकून घेतो. उंची 8 टाकतो आणि रुंदी 12 टाकतो आणि रिझोल्युशन आहे आपलं ते 300 करतो. तर आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झालेलं आहे न्यू डॉक्युमेंट. तर सर्वात पहिलं आपल्याला एक बॅकग्राऊंड बनवायचं आहे आणि मी न्यू लेअर घेऊन ना माझ्याकडे एक हे ब्रश आहे, तो ब्रश मी मारणार इथं जसं आपण इथं मारला येल्लोमध्ये. तर तोच मी इथं ब्रश असा मारणार आहे. तर तुम्हाला दिसते स्क्रीनला. तर मी दुसरा ब्रश घेतो. ह्या टाईपमध्ये असं मारून घेतो. तुम्हाला दिसला असेल स्क्रीनला. हे वॉटर कलरचे ब्रश आहेत. हा ब्रश मारल्यानंतर मी परत न्यू लेअर घेऊन ना एक वॉटर कलरचा सॉफ्ट ब्रश आहे, तो मारणार आहे व्हाईट कलरचा इथं असा. आणि अजून ह्याचं थोडं रोटेट करून अजून थोडं इकडे बी असं मारतो ह्या टाईपमध्ये. इकडे जसं केलं ना आपण तसंच इथं केलेलं आहे. थोडा येल्लो कलर बी मारतो ना का, थोडं डार्क येण्यासाठी. ह्या टाईपमध्ये. तर आपलं बॅकग्राऊंड झालेलं आहे. आता तुम्हाला हे गणपती बाप्पाचं जो इमेज दिसतोय तर ह्याचं मी ना पेन टूलने ना बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेलं आहे. तर आपल्या चॅनलवर पेन टूलचा पण व्हिडिओ आणलेला आहे मी सेपरेट. तुम्ही कसं पेन टूलने परफेक्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर तो व्हिडिओ बघून तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. तर मी तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलं होतं. तर हेच मी इकडं टाकतोय. तर हे असं होतं. तर ह्याला मी नाही का अल्ट दाबून इथं मास्क केलं होतं आणि मग आपला जो सॉफ्ट ब्रश आहे फोटोशॉपचा त्याने मला जिथं जिथं पाहिजे ना तिथं मी असं हे करून घेतलं होतं. तर तुम्हाला माहिती इथं ब्लॅक असेल, इथं व्हाईट पाहिजे. तर तुम्ही इथं म्हणजे एखादं ऑब्जेक्ट समजा नाही का ते मास्क केल्यावर काय होतं ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. तुम्ही जेव्हा मास्क करता तुम्ही अल्ट दाबून पण मास्क करू शकता, पूर्ण जाणार आहे. आणि जिथं जिथं पाहिजे तिथं फक्त तुम्हाला ब्रश मारायचं. फक्त इथं व्हाईट असेल ना तर इथं ब्लॅक पाहिजे. तर आपलं इथं ब्लॅक आहे म्हणून इथं व्हाईट घेतलं, अपोजिट आहे आपलं, त्यामुळं आत येतं आहे. आता जर मला हे नको आहे तर मी परत इथं ब्लॅक घेऊन परत इरेज करू शकतो. त्यामुळं मी मास्किंगचा वापर करतो, म्हणजे ना का जास्त यूज करतो मास्किंग. तर मला जिथं जिथं पाहिजे ना तिथं तिथं मी घेतो आहे ह्या टाईपमध्ये. त्यानंतर हे जेवढं ॲड केलं आहे मी, जे कॉर्ड्स वगैरे असं जे हे असं ना टेक्स्ट वगैरे जे मी ॲड केलेलं आहे टेक्स्ट वगैरे हे मी ना हे बघा इथं टाईप करून घेतलेलं आहे. तेच फक्त इथं ना युनिकोड टू श्रीदेवमध्ये कन्वर्ट करून इथे यूज केलेलं आहे. तर हे मी आहे तसं इथं उचलून टाकतो. त्यानंतर आपण जे टेक्स्ट ॲड केलेलं आहे ही कॅलिग्राफी आहे आणि ही मी पेन यूज केलेली आहे, माझ्याकडे होती ती. तर ह्याला कुठला इफेक्ट दिला आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो. बिल्डिंग ऑप्शनमध्ये जाऊन इथं तुम्ही सेटिंग बघू शकता. इनर ग्लो वगैरे नाही का, ग्रेडियंट ओव्हरले, आउटर ग्लो, बेवेलमध्ये नाही का एवढे काही सेटिंग आहेत हे तुम्ही बघू शकता इथं स्क्रीनला. इनर ग्लोमध्ये जो इफेक्ट दिलेला आहे मी तो हा दिलेला आहे येल्लो कलरचा बघा असा. हे पूर्ण असं पर्पल वाटतं थोडं पिंकमध्ये. तर ह्याला मी थोडासा इफेक्ट दिलेला आहे. हा कलर पण मी बॅकग्राऊंडचा म्हणूनच दिला होता. मी तो ऑरेंज पण घेऊ शकतो पण मी येल्लोच दिलं आहे. तर ह्याच पद्धतीने ग्रेडियंट कलर घेऊन
आणि आउटर ग्लोला पण मी थोडा असा हे दिलेला आहे येल्लो, जास्त नाही, थोडा नॉर्मल. आणि नॉईस वाढवलं इथं, लक्ष द्या. ओके करतो आणि हे पण आहे तसं इथं उचलून घेतो असं. त्यानंतर तुम्हाला मी बोललो आहे नियमित सर्वांना मंगलमय नाही का, हे पण मी कन्वर्ट केलेलं आहे. इथं तुम्ही बघितलंच असन, टाईप केलं होतं, इथं पेस्ट केलं, इथं ॲरोवर क्लिक करून कन्वर्ट करून मी घेतलेलं आहे. आणि हे खालचं कॅलिग्राफी आहे, तुम्हाला सगळं भेटणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल वगैरे. आपल्याला फक्त मेन बॅकग्राऊंडच आहे, बाकी नाही काय एवढं काय. त्यानंतर शुभेच्छुक वगैरे हे तेच झालं आपलं श्रीदेवमध्ये कन्वर्ट करायचं. बॉक्स मी इथूनच टाकलेले तसे. व्हाईट कलरमध्ये स्ट्रोक ऑफ करायचं, व्हाईट कलरमध्ये बॉक्स घ्यायचे, असे लावून घ्यायचे. त्यानंतर इथून असे पट्टी मारून घेतो, स्ट्रोक ऑफ करतो आणि डिझाईन मधलाच एक कलर घेतो, थोडा डार्क मध्ये असा. ह्याला कंट्रोल टी करून ना, असं कंट्रोल दाबून ना असं थोडं ह्या साईडला ओढतोय मी. आणि शिफ्ट पण दाबतोय मी सोबत. का तर मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण कंट्रोल दाबून हे करतो ना, तर असं वर खाली होतं नाही का असं. जेव्हा तुम्ही शिफ्ट दाबून करता ना, तर ते बरोबर इक्वलमध्ये हे होतं असं. तर मी शिफ्ट दाबून हे करून घेतलेलं आहे. थोडं झूम करून घेतो मी. बॉक्स थोडे मोठे करून घेतो. ह्यामध्ये तुम्ही फोटो टाकू शकता. बॅकग्राऊंड आपलं खूपच हे झालं असेल ना, तर त्याला तुम्ही थोडं ब्लर करू शकता. जास्त बी करू नका ते. खालच्याला पण मी थोडं ब्लर करतो, जास्त नाही, थोडं करतो. थोडं मी अजून इथं ब्रश मारतो व्हाईट कलरचा, थोडं नॉर्मल असं, जास्त बी नको. इकडे बी मी तेच केलेलं आहे. आपल्याला फक्त शुभेच्छुक ॲड करायचे. आता इथं परत न्यू बॉक्स घ्यायचा असा व्हाईट कलरचा, वरतून स्ट्रोक ऑफ करायचं, खालच्या साईडला गेलाय, लेअर धरून वर आणायची. ह्याला पण कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून असं थोडं हे करायचे. मध्ये धरून हे करतोय मी असं. झालेलं आहे. आता आपल्याला शुभेच्छुकचं हे ॲड करायचं इथं. तुम्हाला जर ह्यावर व्हिडिओ पाहिजे, जे आपण टेक्स्ट वगैरे कसं युनिकोड काढतो त्याच्यावर पण व्हिडिओ मी आणलेला आहे. पण तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला फक्त इथं टाईप करायचं आहे तुम्हाला. आणि ते टाईप केल्यानंतर जसं आपण नॉर्मल व्हॉट्सअपला टाईप करतो ना, तसं टाईप करायचं आहे तुम्हाला. इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिक टाईप होईल. त्या अगोदर तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागतं मराठी वगैरे नाही का. तर तुम्ही टाईप केलं की फक्त श्रीदेवमध्ये इथं जाऊन हे करायचं आहे. जर तुम्ही विदाऊट युनिकोड फॉन्ट वापरत असाल, हिंद वगैरे खंडोबोल, तर तुम्ही डायरेक्ट इथं टाईप केलेलं डायरेक्ट पेस्ट केलं तरी होऊन जाणार आहे. पण कसं श्रीदेव फॉन्ट जरा चांगले वाटतं, त्यामुळं मी यूज करतो युनिकोड काढून. तर आपली डिझाईन झालेली आहे. आपण जास्त काहीच केलेलं नाही, फक्त आपल्याकडं जो ब्रश होता तो ब्रश मारला आहे बॅकग्राऊंडला
आणि थोडा टेक्स्टला इफेक्ट वगैरे दिले आणि प्रिंटसाठी पण तुम्ही अशी डिझाईन देऊ शकता. आणि डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.